रंगपंचमी आणि मडीचे मंदिर दिव्य उत्सवाची अद्भुत कथा. नमस्कार भक्त हो, आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा दिव्य उत्सवाबद्दल जो फक्त रंगाचा उत्सव नाही, तर श्रद्धा, परंपरा, भक्ती आणि नाथ संप्रदायाच्या शक्तीचा अद्भुत अनुभव आहे. तो उत्सव म्हणजे रंगपंचमीचा दिवस आणि त्यांचे केंद्रस्थान आणि पवित्र मडीचे श्री कानिफनाथ मंदिर. या दिवस मडीत साधा सण नसतो, तो असतो आध्यात्मिक ऊर्जा जागृत होण्याचा दिवस. भाग क्रमांक 1. मडी आणि रंगपंचमीचे आध्यात्मिक महत्त्व. रंगपंचमीचा दिवस म्हणजे होळीनंतर 5वा दिवस, परंतु मडीत या दिवसाचे वेगळेच महत्त्व आहे. नाथ संप्रदायातील भक्त मानतात की या दिवशी श्री कानिफनाथ महाराजांची कृपा विशेष जागृत होते. मडी येथे रंगपंचमी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते, कारण परंपरेनुसार असे मानले जाते की या दिवशी नाथांचे सूक्ष्म आशीर्वाद भक्तांवरती रंगाच्या माध्यमातून वर्षाव होतात. येथे रंग म्हणजे फक्त गुलाल नाही, तर तो असतो आशीर्वादाचा रंग, भक्तीचा रंग आणि आत्मशुद्धीचा रंग. भाग क्रमांक 2. रंगपंचमीच्या दिवशी पहाटे काय होते. रंगपंचमीच्या दिवशी मडीत पहाटेपासूनच भक्तांची गर्दी सुरू होते. सकाळी लवकर मंदिराचे दरवाजे उघडले जातात आणि सर्वप्रथम होते काकड आरती. यानंतर अभिषेक पूजन, नाथ मंत्र जप, धूप दिवा आरती आणि भजन कीर्तन. भक्त लांबून चालत येतात, काही नवस बोलून, काही मनोकामना घेऊन, तर काही भक्त नाथांच्या दर्शनासाठी. त्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. भाग क्रमांक 3. मुख्य रंग उत्सव, सर्वात महत्वाचा क्षण. आणि मग येथे तो क्षण ज्याचे सर्व भक्त आतुरतेने वाट पाहतात. मंदिरात परिसरामध्ये गुलाल उधळण्याची परंपरा सुरू होते. भक्त आदेश आदेश असा नाथांचा जलघोष करतात किंवा जयघोष करतात. त्यावेळी मंदिर परिसर पूर्ण गुलालाने रंगून जातो. ढोल ताशांचा नाद घुमतो. नाथ भक्त तंद्रीत नाचतात. वातावरण पूर्णत्व आध्यात्मिक रंगामध्ये न्हाऊन निघते. काही भक्त सांगतात की या दिवशी रंग उधळताना त्यांना एक अदृश्य शक्तीची अनुभूती होते. भाग क्रमांक 4. पालखी सोहळा आणि नाथ परंपरा. रंगपंचमीच्या दिवशी मडीत पालखी सोहळ्यालाही विशेष महत्त्व असते. पालखी निघताना भजनी मंडळे पुढे असतात. नागा साधू आणि नाथ भक्त सहभागी होतात. जय घोषाने संपूर्ण मडी दुमदुमते. जय कानिफनाथ महाराज, आदेश आदेश. हा सोहळा केवळ उत्सव नसून नाथ संप्रदायाच्या जिवंत परंपरेचे प्रतीक मानले जाते. भाग क्रमांक 5. भक्तासाठी विशेष विधी आणि श्रद्धा. रंगपंचमीच्या दिवशी भक्त खालील गोष्टी विशेष करतात. त्यातील पहिले आहे नवस फेडणे. अनेक भक्त नवस पूर्ण झाल्यावर नारळ अर्पण करतात, गुळ खोबरे वाटतात, प्रसाद वाटप करतात. 2 नंबर धूप आणि मातीचा स्पर्श. मंदिरातील पवित्र माती कपाळाला लावण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की ही माती नकारात्मकता ऊर्जा दूर करते. 3 नंबर गुलालाचा आशीर्वाद. मंदिरातील गुलाल घरी नेणे अत्यंत शुभ मानले जाते. घरातील शांती आणते, वाईट शक्तीपासून संरक्षण करते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. भाग क्रमांक 6. मडीतील अद्भुत अनुभव. भक्त सांगतात. अनेक भक्त सांगतात की रंगपंचमीच्या दिवशी मडीत काही अद्भुत गोष्टी अनुभवास येतात. काहींना अंगात भक्तीची कंपने जाणवतात, डोळ्यात अश्रू येतात, मन अत्यंत शांत होते. नाथ भक्तांची मानतात की या दिवशी कानिफनाथ महाराजांची सूक्ष्म उपस्थिती असते. भाग क्रमांक 7. या दिवशी काय करावे. जर तुम्ही रंगपंचमीला मडीच जाणार असाल तर सकाळी लवकर दर्शन घ्यावे. मंदिरात शांततेने प्रवेश करा.
नाथ मंत्र जपा, आदेश आदेश. गुलाल उधळला. साधू संतांचा आशीर्वाद घ्या. महत्वाचे, हा फक्त रंगाचा उत्सव नाहीये, तर तो आध्यात्मिक साधनेचा दिवस आहे. समारोप. रंगपंचमीचा खरा संदेश. रंगपंचमी म्हणीत आपल्याला शिकवते की जीवनातील खरे रंग बाहेर नसतात, तर ते आपल्या आत्म्यात असतात. गुलालाचा प्रत्येक कण सांगतो, भक्तीचा रंग लावा, श्रद्धेचा रंग लावा आणि नाथांच्या कृपेचा रंग आपल्या जीवनात भरून घ्या. कदाचित म्हणूनच जो एकदा रंगपंचमीला मडीला जातो तो पुन्हा पुन्हा तेथे जाण्याची ओढ अनुभवतो, कारण तेथे रंग उधळले जात नाही, तेथे कृपा उधळली जाते, ते पण नवनाथ महाराजांची. आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बडे बाबाय नमः. ओम चैतन्य श्री कानिफनाथाय नमः. अलख निरंजन. आदेश.